गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आज वार सोमवार आहे आणि आमची यात्रा आता सुरू झालेली आहे. इथून आता आम्ही नेपाळची यात्रा सुरू करत आहेत, आराम करत आहेत. हे आमचे लगेज. आता आमची यात्रा स्टार्ट झालेली आहे आणि आम्ही निघालेलो आहे आमच्या यात्रेला. आणि अशा रीतीने सकाळी वाजलेले आहेत 5 वाजले आहेत, एक्झॅक्ट 5 वाजलेले आहेत. सो हे खूप सुंदर असं गाव आहे, दातिवली गाव, जिकडनं आमची यात्रा प्रारंभ झालेली आहे. आणि अशा रीतीने आमची यात्रा थेट जाऊन नेपाळमध्ये स्थायिक होणार आहे. नेपाळमध्ये आम्ही जाणार आहोत. बघूया आता काय काय होतं यात्रेमध्ये, किती गंमत होते, काय मजा येते ती आता बघायची आहे. यात्रेमध्ये कशी मजा होणार आहे. सो नेपाळ ट्रिप स्टार्ट झालेली आहे. नेपाळ ट्रिप स्टार्ट झाल्यानं हे सगळेजण इथे जमलेले आहेत, मित्रगण जे जाणार आहेत नेपाळ ट्रिपला. हा आमच्यामध्ये हा एक नवीन आहे, बाकी हे सगळे जुनी टीम मेंबर आहेत. मिनी ट्रेन प्रवास चालू झालेला आहे, लोकल मिनी ट्रेन प्रवास. जर्नी स्टार्ट झालेली आहे. आता आम्ही आलेलो आहे कल्याण स्टेशनला. कल्याण स्टेशनवर सगळे जात आहेत. स्टार्ट झालेली आहे आमची. कुठे चाललोय हे तुम्हाला सांगणार मी. सस्पेन्स आहे, कुठे जाणार आहेत ते. अशा टायमाने दुपारचे वाजले 12:30. सगळेजण वैतागलेले आहेत, सगळ्यांना भूक लागलेली आहेत. आणि इकडे हा ना, मी सर्व मोह माया सोडलेली आहे. ट्रेनच्या मजेमध्ये हे आणलेलं आहे श्रीखंडपुरी. आणि श्रीखंड असं अमेझिंग दिसत आहे. सगळेजण झोपून वसे उठलेले आहेत आणि हावऱ्यासारखे खात आहेत. बाकी अजून तर झोपलेलेच आहेत. फायनली नेपाळ बॉर्डरला आहे आता आम्ही. नेपाळ बॉर्डरवरनं ही आमची ट्रॅव्हल्स, ही आमची मुलं इकडे चेकिंग होते सगळी. आणि ही नेपाळची बॉर्डर आहे. नेपाळ बॉर्डरवरती आम्ही आलेलो आहे. स्टार्ट झालेले आहे. गोरखपूर टू नेपाळ, हिमालय सगळीकडे टूर चालू झालेली आता. आता आम्ही नेपाळ क्रॉस केल्या, नेपाळमध्ये बॉर्डर क्रॉस केल्या आम्ही आता नेपाळमध्ये. आणि आमच्या गाडीची हालत बघा, एवढा गाडीमध्ये लोड होतं की टायरच पूर्ण फाटलेला आहे. आणि आम्ही आता हायवेला उभे आहोत. आता चेंज करायला घेतलेलं आहे स्टेपनी लावून. तर सगळी इकडे तिकडे फिरतायत, तडफडत आहेत, काम चालू आहे. ते आम्ही घेतलेलं आहे हॉटेल. हॉटेल तुम्ही बघू शकता, रूम किती छान आणि क्लीन आहेत. खूप केअरफुल आहेत स्टार्टिंग आणि खूप छान असं आहे रूम. सगळ्यात पहिलं रूममध्ये आल्यानंतर आपण वॉशरूम चेक करतो. वॉशरूम हे खूपच क्लीन आहेत आणि खूप छान आहेत. तुम्ही बघा इकडे किती क्लीन आहेत. नाही तर प्रत्येक हॉटेलमध्ये हे असं असतो. आणि इकडे कपडे लावण्यासाठी किंवा तुमचं सामान ठेवण्यासाठी खूप असं छान पद्धतीने केलेलं आहे. आणि रूमचं सगळं देखाव खूप छान. ते आपल्याला सांगतात, स्टाफ आपल्याला सांगतात इथे काय काय. ओके ओके, थँक्यू. ओके, सो रूमच्या अटॅच बाल्कनी आहे. वाव, ₹200 received on PhonePe.
बाल्कनीमधला हा नजारा आहे आणि बाल्कनीमध्ये तुम्हाला रूम देखील मी दाखवू शकतो कशा पद्धतीने एकदम छान. ओके. स्टाफ सांगत आहे की 1 महिना झालेला आहे ओपनिंग झालेलं आहे. हॉटेल खूप पॉश आहे आणि मला आवडलेलं आहे आणि सर्वांना सुद्धा आवडलेलं आहे. थँक्यू सो मच. आणि TV सुद्धा आहे तर तुम्ही बघू शकता. छान. आज आम्ही नेपाळमध्ये आहे. नेपाळमध्ये आहे तो आम्ही आमचं जेवण बनवतोय. जेवण बनवताना मला आता यांचा आज नॉनव्हेजवाल्यांचा बेत आहे चिकनचा. सो मग आम्ही पण त्यांना रिलेटेड बेत घेतले आहे सोयाबीनचा. सो व्हेजवाल्यांचा चिकन हा असं आम्ही बनवणार आहे. सोयाबीन चिकन. विष्णू भाजी बोलतात त्याला. विष्णू भाजी. हा त्याला इंडियामध्ये विष्णू भाजी बोलतात. इथे काय माहिती नाही. हे धुवून घेऊन थँक्यू. सो हाय गाईज. सो आता मी आले नेपाळमध्ये आणि नेपाळमध्ये आम्ही स्वतःचे जेवण स्वतः बनवणार आहे. सो आता मी बनवणार आहे सोया चंक्स. ते आम्ही पद्धतीने बनवणार आहे. तुम्हाला कशा पद्धतीने बनवतील तर मला माहिती नाही पण आमच्या पद्धतीने आम्ही सोया चंक्स बनवणार आहे. आता हे टाकलेलं आहे मी ऑइल टाकत आहे. दिसतंय आम्हाला ते ऑइल टाकते यात ऑइल टाकलेले खूपच जास्त. टाकत आहे गार्लिक. गार्लिक हा फ्लेवरसाठी खूप छान असतो. आणि स्पायसेससाठी टाकत आहे मिरच्या. लवंगी मिरच्या आहेत आणि त्याच्याबरोबर टाकत आहे टोमॅटो. पाहू शकता तुम्ही मटेरियल झालेलं आहे खूपच. आता सोयाबीन पण टाकलेले आहेत आम्ही आणि बटाटे सुद्धा टाकले आहेत आणि हे बघ असं घेतलेलं एकदम वाव. शीत एकदम लगेच एकदम खूपच छान असं दिसतं आहे. पाहू शकता तुम्ही जवळनं आणि खूपच असं छान असं झालेलं आहे सोया चंक्स.